अक्षी विरुद्ध सिया वॉरियर्स नागाव. पुन्हा एकदा जखमी शेर एकमेकांसमोर येत आहेत. जी पहिली मॅच खेळले होते त्याच पद्धतीची मॅच असेल. नाणेफेक करून घ्यायची आहे. त्याच्या अगोदर आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्कार द्यायचा आहे. या ठिकाणी नाणेफेक होते. दोन्ही संघांमध्ये क्वालिफाईंगचा सामना असेल. अतिशय महत्त्वाचा सामना आहे. करो या मरो. आणि रुपेशचा संघ हा जखमी शेर आहे, कारण मागच्या मॅचमध्ये त्यांना हरवलं होतं त्या समोरच्या संघाने, सिया वॉरियर्स संघाने. त्या दोन संघांमध्ये या ठिकाणी क्वालिफाईंगचा शेवटचा सामना असेल. नाणेफेकीचा कौल अर्थातच सिया वॉरियर्स नागाव संघाच्या बाजूने लागलेला आहे. आणि क्षेत्ररक्षण निर्णय लगेच द्यायचा, इथे ठरवून यायचा अगोदर. पटकन निर्णय, झटपट, चटमंगनी पटशादी. चला लगेचच सामना चालू करायचा आहे. शेवटचा सामना असेल, परंतु अजून थोडा विचार चालू आहे. ठाणे रायगडचा सामना होणार की नाही. ठाणे आणि रायगड नाही आहे शेवटचा सामना आजच्या दिवसातला. ठाणे संघ तयार आहे, पण त्या ठिकाणी ठाणे संघ तयार आहे. सुनील बुरांडेचा ठाणे संघ तयार आहे. त्या बघा, रायगडचा संघ आला असला तर आपण लगेच सामना लावून टाकू. रायगड संघ पण तयार आहे. दोन्ही संघ तयार आहेत. एक्झिबिशन मॅच होणार म्हणजे होणारच. चला सिया वॉरियर्स, वेळ दावडवायचा नाहीये. कोणताही निर्णय घ्या, पण जो निर्णय आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवा आणि अंमलात आणा. अतिशय चांगल्या पद्धतीचे सामने या दिवसामध्ये आपल्याला संपूर्ण दिवसात बघायला मिळालेले आहेत. आणि त्यांच्यातील हा अंतिम सामना सिया वॉरियर्स नागाव विरुद्ध आभाळ माया कॉटेजेस अक्षी या दोन संघादरम्यान सामना रंगलेला आहे. पंकज जाधव करण जाधव संघाचा कर्णधार, त्याने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलेला आहे. मी फलंदाज सुद्धा या ठिकाणी येत आहेत. 12वा खेळाडू दोन्ही संघांचा आलेला आहे. सलामीची जोडी मैदानात येते. रुपेश आणि
अरुण मागचीच मॅचमध्ये यशस्वी जोडी, अतिशय चांगली कामगिरी त्यांच्याकडून बघायला मिळाली होती आणि त्याच कामगिरीची अपेक्षा त्यांच्या संघाच्या कर्णधाराने त्यांच्याकडून बाळगलेली आहे. सिया वॉरियर्स संघाचा संघ मालक सचिन राहुल आणि आभाळ माया कॉटेजेस यांचा संघ मालक समीर म्हात्रे, या दोघांचे हे संघ आहेत. कोणता संघ मालक उद्या अंतिम सामना बघण्यासाठी येणार हे आपण बघणार आहोत. परंतु चालूया या मॅच मध्ये नाणेफेकीचा कौल सिया वॉरियर्स नागाव म्हणजेच आणि पेनल्टी आहे 3 बॉलांची, त्याच्यामुळे 3च चेंडू पहिल्या षटकामधील असणार आहेत. 3 डॉट बॉल टाकायला हरकत नाही गुणलेखक. त्या पद्धतीने आपण ऑलरेडी 3 धावांची पेनल्टी आहे 3 चेंडूंची. 3 चेंडूंची पेनल्टी आहे, त्यामुळे पहिले 3 डॉट टाका. गुणलेखक ऑनलाईन गुणलेखक. गोलंदाजाची धुरा रोहन पाटील याच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, काय गोलंदाजी होईल, कशा पद्धतीने हे 3 चेंडूंची पेनल्टी घेऊन कशा पद्धतीने खेळतील आभाळ माया कॉटेजचे दोन्ही फलंदाज रुपेश आणि अरुण. मागच्या मॅच मध्ये अतिशय चांगली दमदार कामगिरी केली होती. अरुण स्ट्राईकवर असणार आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण बघणार आहोत रुपेशला. दोन्ही सलामीवीरांनी मागच्या मॅच मध्ये अतिशय चांगली कामगिरी केली, परंतु एक फलंदाज रिटायर बाद झाल्यानंतर मात्र त्यांची कामगिरी थोडीशी फिसकटली. आपण पाहतोय हा सामना खऱ्या अर्थानं लीग स्टेज मधला अंतिम आहे. 7 संघ आपल्याला मिळालेत ज्याने सुपर 8 मध्ये ऑलरेडी क्वालिफाय केले. पाहूया या 2 संघांमधून कोणता संघ असेल जो सुपर 8 मधील 8वा संघ असेल. अर्थात श्रीकांत कुरव गोलंदाजीला आला. जखमी वाघ आहे, परंतु मैदानावरती तो अक्षरशः दहाडताना पाहायला मिळतोय. चांगला चेंडू, तितकाच दर्जेदार फटका. कव्हर आणि कव्हर पॉइंट मधला चेंडू ढकललाय. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावांसाठी येतोय. शानदार, दर्जेदार, अप्रतिम. अतिशय चांगल्या पद्धतीने चौकार ठोकला आणि 2 चेंडू आपण बघितलो. 3 चेंडू निर्धाव गेल्यानंतर नंतरच्या 2 चेंडूंवर एक तिहेरी आणि एक चतुर्थ अशा धाव संख्या घेतलेली आहे. पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीने टाकतो श्रीकांत. पायांना दुखापत आहे, परंतु आपल्या संघ मालकासाठी, आपल्या संघासाठी, आपल्या अस्तित्वासाठी तो चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. अतिशय चांगलं गोलंदाजी. या पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव संख्या आहे बिनबाद 7. सावध परंतु संथ अशी सुरुवात झालेली आहे ती आभाळ माया कॉटेजेस अक्षी संघाची. पुढचं षटक कोणाच्या हातामध्ये, जरा फास्ट करायचं आहे. पंचांना जरा आपण थोडेसे सांगा की फास्ट करा म्हणून, कारण संध्याकाळची वेळ आहे. मग नंतरच्या काळोख झाला पुढच्या सामन्याला तर मात्र त्याला जबाबदार सर्वस्वी आपणच असणार आहात.
पहिलं षटक आपण बघितलं तर श्रीकांत गुरव याने अतिशय चांगलं षटक टाकलं होतं. त्या षटकामध्ये तब्बल 7 धावा फक्त त्याने खर्च केल्या. पॉवर प्लेच्या षटकात 2 फक्त चेंडू जे होते ते काउंट केले. स्कोरिंग शॉट होते त्यामध्ये. एका चेंडूवर 3 धावा निघाल्या, दुसऱ्या चेंडूवर 4 धावा निघाल्या, तदनंतर आणखी एक निर्धाव चेंडू, म्हणजे 4 चेंडू त्यामधील निर्धाव चेंडू झाले होते. अतिशय चांगला गोलंदाजी श्रीकांतने टाकली होती. जर श्रीकांतचा पाय असता चांगला मग काय केलं असतं श्रीकांतने, तर ती जरतरच्या गोष्टी क्रिकेटमध्ये होतच राहतात. दुसरं षटक घेऊन संघाचा कर्णधार रोहन जाधव गोलंदाजीसाठी आलेला आहे. चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय, आडवा खेळण्याचा प्रयत्न, परंतु हे प्रभू, हे काय झालंय. दुसरा गोलंदाज सुद्धा त्या ठिकाणी थोडस इंजुरी होते, लगेचच स्प्रे असेल तर घेऊन जायचं आहे. फिजिओ तोपर्यंत डीजे मास्टर एक गाणं पटकन होऊ द्या. रिटायर करा.
पहिला चेंडूवर अतिशय चांगला चेंडू टाकला, परंतु चेंडू फील्ड करण्याच्या नादात मात्र त्याचा पाय थोडासा मुरगटलेला आहे. डॉक्टर आशिष नाकवा यांनी त्यांना चेक केलं आणि खेळण्यासाठी पुन्हा एकदा त्यांना अनुमती दिलेली आहे आणि गोलंदाजीसाठी परत आलेले आहेत ते या ठिकाणी रोहन पाटील. पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने टाकल्यानंतर पुढचा चेंडू, समोर फलंदाज आपण बघतोय अरुण. चांगला चेंडू, बॅटची खडा घेतली, परंतु काय करणार, चेंडू हवे तर क्या बात आहे, काय सुंदर झेल घेतलाय, वा भाई वा. फलंदाज बॅट या ठिकाणी सज्ज झालेला खेळण्यासाठी नवीन फलंदाज शुभम पाटील या ठिकाणी फलंदाजीसाठी आलेला. अतिशय चांगली कामगिरी रोहन पाटील कडून. पुन्हा एकदा अचूक टप्प्यावर गोलंदाजी, क्या बात आहे रोहन, खरोखर तुझ्यासाठी अतिशय चांगली गोलंदाजी. तिन्ही चेंडू निर्धाव टाकले, त्यावर एक सफलता प्राप्त केली. महत्वपूर्ण फलंदाज अरुणला माघारी पाठवलं, कारण अरुण मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच झाला होता आणि त्या अरुणला माघारी पाठवल्यानंतर रोहन यावेळेला खरोखर कौतुकास पात्र अशी कामगिरी करताना दिसून येते. सुंदर गोलंदाजी. अबालमाया वॉरियर्स याचा फायदा उचलण्याची शक्यता होती, परंतु अबालमाया कॉटेजेस या वेळेला मात्र थोडंसं बॅकफुटवर जातोय संघ. आधीच पाऊस, आधीच दुष्काळ, त्यात आणखी मोठा 13वा महिना, असा पद्धतीचा हा खेळ बघायला मिळाला आहे तो अबालमाया कॉटेजेस या संघाकडून. कारण 3 चेंडूंची आधीच पेनल्टी बसली होती, त्यात फलंदाजांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली नाहीये. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोहन पाटील यांचा, नवीन आलेला फलंदाज शुभम पाटीलसाठी या षटकातील 4था चेंडू. फुलटॉस चेंडू, पुन्हा जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे आणि रोहनला मिळणारी ही दुसरी विकेट. फलंदाज बाद. या वेळेला अतिशय चांगलं रोहन पाटील कडून अतिशय चांगला खेळ बघायला मिळतोय. कोणत्याही प्रकारे दुखापतीवर तो मात करतोय आणि तरीही गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. त्याला माहिती आहे आपली गोलंदाजी महत्वाची आहे. हे 4 चेंडू पडल्यानंतर आता 2 चेंडू या खेळचा खेळ येणं बाकी आहे. धावफलकावर आपण बघतोय 7 धाव फक्त लागलेल्या आहेत. आबालमाया कॉटेजेसच्या अतिशय बॅकफुटवर गेलेला संघ आहे. नवीन फलंदाज वैभव, फलंदाजीसाठी आलेला वैभव, त्याच्यावर आता जबाबदारी असणार आहे. संघाचा एक भरवशाचा खेळाडू चांगला फटका मारतोय, चेंडू जातोय तो डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने केलं जात आहे. 1 धावापेक्षा जास्त धाव मिळणार नाही याची दक्षता बाळगली क्षेत्ररक्षकाने. गोलंदाजाच्या रोखाने फेक घेतला, 1 धाव मात्र त्यावर निघालेली आहे. धावसंख्या झाली 8 धावा. 5व्या चेंडूवर 1 धाव खर्च केली. अतिशय चांगली सेन्सेबल गोलंदाजी या ठिकाणी, अतिशय चांगली गोलंदाजी, अतिशय चांगल्या टप्प्यावर, अचूक टप्प्यावर आपल्या संघाला पुढे फ्रंट फूटवर घेऊन जाणार ही गोलंदाजी बघायला मिळते ती रोहन कडून. लाजवाब गोलंदाजी. हा चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप होता, तरी सुद्धा त्या चेंडू असं वाटत होतं की वाईट जाईल की काय, परंतु शेवटच्या क्षणाला फलंदाजा रुपे मात्र या चेंडूवर जोरात मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू
कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये कव्हरच्या क्षेत्रामध्ये गेला. एका धावेस तर एक धाव मात्र मिळते या शेवटच्या चेंडूवर आणि या षटकाची समाप्ती होते. या षटकात 2 विकेट्स प्राप्त केल्या आणि 2 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. जर तुम्हाला रोहनची गोलंदाजी आवडलेली असेल तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये, कारण इंजर्ड झाला तरी सुद्धा जखमी वाघासारखा खेळत राहिला. लाजवाब अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली आणि आपल्या संघासाठी त्याने भरवशामंद अशी अप्रतिम अशी कामगिरी करून तो या ठिकाणी षटकाची समाप्ती करतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि संघाची धावसंख्या आहे ती 2 गडी बाद 9 धावा. आजच्या दिवसातील हा लास्ट मॅच आहे. शेवटचा क्वालिफाईंग सामना कशा पद्धतीने खेळले जाईल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. पण विनंती आहे कर्णधार पंचांना की आपण जरा फास्ट खेळायला सांगायचं, खूप उशीर होतोय. आयवा कॅचसाठी अमन दत्ता नाकवा यांनी 100 रुपयांचं प्रत्येक कॅचला प्राईज लावलेलं आहे. कॅश प्राईज आमच्याकडे आलेला आहे, परंतु अद्यापही कोणी आयवा कॅच घेतलेली नाही आहे. परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला कट केलेला आहे. चेंडू जातो डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये. 1 धाव मिळते, दुसरी धाव मिळणार नाही आहे, कारण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने चेंडू पर्यंत येतो. डबल फिगर्समध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते. 10 धावा धावफलकार लागत आहेत. 2 गडी बाद 10 धावा धावफलकार आहेत. तर आयवा कॅचसाठी प्राईज आहे 100 रुपयांचं आणि त्याचप्रमाणे 500 रुपयांचं प्राईज आहे ते हॅट्रिकसाठी, षटकारांची हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिकसाठी प्रत्येकी 500 रुपये आहेत. दोन्ही बक्षिसांसाठी सन्माननीय श्री भगवान नाखवा यांच्याकडून ते बक्षीस सुद्धा आमच्यापर्यंत आलेलं आहे. ही 2 बक्षीस आमच्याकडे आलेले आहेत. आणखी बक्षीस लावायचे असतील तर पैसे येऊ द्या आणि मग बक्षीस अनाऊन्स करू. जबरदस्त चेंडू, जोरदार अपील आणि अपील उचलून धरलंय पंचांनी. वैभव तांडेल तुमच्यासाठी प्राइज झालेला आहे. आपण जर आयवा कॅच घेतलात तर कमलाकर पाटील यांच्याकडून फक्त तुमच्यासाठी वॉशिंग मशीन बक्षीस आहे. एवढं प्राइज अद्यापही कुठे आयवा कॅचला मिळालेलं नाही आहे. लक्षात ठेवा, मैदानाच्या चारी बाजूला फिरा, कॅच आली काय ती कशी पद्धतीने घ्यायची ते तुम्ही ठरवा. चांगला चेंडू, बॅटची कडा घेतोय की काय, परंतु चेंडू हातातून निसटलेला आहे. अतिशय चांगली गोलंदाजी. मागच्या मॅच मध्ये रिटायर झाला होता हा खेळाडू, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता, परंतु या वेळेला अतिशय चांगली कामगिरी करताना दिसतो. चांगली गोलंदाजी हवी होते, प्रत्येक फलंदाजांवर हवी होताना दिसतोय, कारण 3 चेंडू टाकलेत आणि 1 धाव खर्च करून 1 विकेट प्राप्त केली. पुन्हा एकदा चांगला चेंडू, फलंदाज बुचकळ्यात पडलाय, मारावा की सोडावा, परंतु समोर तुमच्या रुपेश नावाचा फलंदाज आहे, त्याला तुम्ही स्ट्राईकवर आणा. तुम्हाला धावा काढता येत नसतील तर त्याला सिंगल काढा, त्याला फलंदाजी करायला द्या, तो उर्वरित काम पूर्ण करेल. परंतु तसं होत नाहीये. चेंडू एका मागोमाग एक समाप्त होता. 30 चेंडूंचा सामना आहे. अद्यापर्यंत 16 चेंडू समाप्त झालेले आहेत. 14 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. फुलटॉस डिलिव्हरी या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला जातो. आडव्या बॅटने चेंडू जातोय तो मिड विकेटच्या क्षेत्रात. 1 धाव मिळते आणि 1च धावांवर संतुष्ट होतात. 5व्या चेंडूवर 1 धाव मिळालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 11 धावा. करणने सुद्धा चांगली गोलंदाजी केलेली आहे. 5 चेंडूंमध्ये 2 धावा खर्च केल्यात आणि 1 सफलता प्राप्त केलेली आहे. आपण जरा ती वायर चेक करायची आहे. ड्रायव्हर, वो देखो जो फड़का लटका हुआ है ना, उसको संभाल के जाओ. यस, बरोबर है ड्राइवर सी, आप बहुत बढ़िया जा रहे हो. ओके.
चांगला चेंडू, शेवटचा चेंडू होता, अप्रतिम चेंडू होता, सिंगल काढण्याच्या प्रयत्नात रुपेश मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडूकडे जातोय. रुपेश कडून कोणत्याही प्रकारे बॅट चेंडूचा स्पर्श होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. बघता बघता 3 षटकाची समाप्ती झालेली आहे आणि ड्रिंक्स घेऊन जायचंय मैदानामध्ये. ड्रिंक्स मैदानावर जाईल तत्पूर्वी स्कोर बघतोय आपण. 3 षटकांच्या अखेरीस फक्त 11 धावा लागल्यात आणि जोपर्यंत ड्रिंक्स ब्रेक होईल तोपर्यंत पुन्हा एकदा घेऊन चलतो. हे सुपर हिट आपण ऐकत होतात. अप्रतिम जान तेरे नाम या चित्रपटातील हे गीत होतं. अक्षरशः वेड लावलं होतं त्यावेळेला. त्यात जे कोण असतील 1990चे त्यावेळेला प्रेमवीर, त्यांना या गाण्याने खरोखर वेड लावलं होतं. अतिशय सुंदर गाणं होतं. परंतु आपण चालतोय पुन्हा एकदा मॅचकडे. 11 धावांचा या ठिकाणी 11 धावा झालेल्या त्या आभालमाया कॉटेजेसच्या. आणि आता मात्र या दोन्ही फलंदाजांना प्रशांत पाटील आणि रुपेश यांना काहीतरी करून दाखवावं लागेल. जर आपला आव्हान काबूत ठेवायचं असेल, आपल्याला जर क्वालिफाय व्हायचं असेल तर या 2 षटकात तब्बल 30 धावा तुम्हाला जमवाव्याच लागतील. आणि दुसरं षटक घेऊन होतोय वैयक्तिक पुन्हा एकदा रोहन पाटील. पहिलं षटक चांगलं टाकलं होतं आणि दुसऱ्या षटकासाठी पुन्हा त्याला कर्णधाराने त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. कारण मागच्या षटकामध्ये 2 विकेट्स प्राप्त करून त्याने 2 फक्त धावा खर्च केल्या होत्या. अप्रतिम गोलंदाजीचा मुजाहिरा केला होता. या चौथ्या षटकात तो कशी गोलंदाजी करेल आणि प्रशांत पाटील काय करणार यावेळेला. प्रशांत पाटीलला सुद्धा आता जबाबदारी आहे. त्याला ड्रिंक्स ब्रेकमध्ये कर्णधाराने त्याच्या कानमंत्र नक्कीच दिला असेल आणि कानमंत्र दिला होता की मोठे फटके मार, चेंडू बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र कोणती चूक करत नाहीये. प्रशांतला सुद्धा माघारी परतावं लागेल. आणखी एक विकेट रोहन. तो या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये मोहम्मद बकवाल फ्रॉम महालुंगे, त्यानंतर पुरुषोत्तम भगत फ्रॉम थेरोंडा, थर्ड अंपायर कल्पेश म्हात्रे फ्रॉम कोरलाई, गुणलेखक आमचे आपण या ठिकाणी बघतोय पराग म्हात्रे कोरलाई, त्याचप्रमाणे अभिषेक आपण बघतोय ऑनलाईन स्कोरर. त्याचप्रमाणे हे संपूर्ण स्पर्धेचं चित्रीकरण tenniscricket.in माध्यमातून संपूर्ण यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याची किमया केलेली आहे. संपूर्ण tenniscricket.in प्रतिनिधींनी त्यांच्या स्टाफने अतिशय चांगल्या योग्य प्रकारे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हे संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट आपण बघू शकताय. त्याबद्दल ते जे जे प्रेक्षक त्यांच्याशी जोडले गेलेले आहेत त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि आभार. आणि या वेळेला चेंडू कट केलेला आहे. चेंडू जातोय तो बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मात्र घेतली जाईल. सिंगल्स काढून फलंदाजाला स्ट्राईकवर आणलं जाते. अतिशय सेन्सेबल क्रिकेट यावेळेला योगेशने खेळलेला आहे. त्याला माहिती आहे रुपेशकडे दमखम आहे मोठे स्ट्रोक्स मारण्याचा. त्याला स्ट्राईकवर जास्तीत जास्त देणं गरजेचं आहे. या षटकातले अद्याप 5 चेंडू शिल्लक होते. 1 चेंडू काढून त्याच्या वाट्याला कमीत कमी 4 चेंडू यावेत ही अपेक्षा बाळगली योगेशने आणि एक चांगली कामगिरी सुद्धा त्याने करून दाखवलेली आहे. 1 धावेने धावसंख्या होती ती 12 धावा. रुपेश काय करणार, परंतु कौतुक करावं लागेल अप्रतिम गोलंदाजाचं या. रोहन क्या बात आहे.
कोणत्याही प्रकारे धावा जास्त जाणार नाहीत, मोठे फटके मारण्याची संधी मिळणार नाही, अशा प्रकारची गोलंदाजी करतोय. रुपेशला सुद्धा बांधून ठेवतोय. एक धाव मात्र मिळते या चेंडूवर. एका धावेस एक रन से कुछ बिघडने वाला नाहीये, हे माहिती आहे सिया वॉरियर्सच्या या गोलंदाजाला, या लढवय्या गोलंदाजाला माहिती आहे की कशा पद्धतीने गोलंदाजी करायची आहे. 3 चेंडू टाकलेत, त्यापैकी पहिल्या चेंडूवर विकेट घेतली, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर सिंगल. नवीन आलेला फलंदाज योगेश काय करणार आहे, योगेशकडे किती क्षमता आहे ती बघणार आहोत आपण. योगेश किती धावा काढणार आहेत, कर्णधाराने त्याला काय सांगून पाठवलेलं आहे. सिंगल काढून रुपेशला स्ट्राईक आणायचं की तू सुद्धा चौकार षटकार मारून संघाची धावसंख्या वाढव. परंतु अचूक टप्प्यावर फलंदाजाला बुचकळ्यात पाडणारी ही गोलंदाजी आहे. हळुवार पद्धतीने चेंडूला फ्लाईट देतोय. चेंडू शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा गुडलेन स्पॉटवर टप्पा टाकतोय. फलंदाज चेंडूच्या टप्प्यापर्यंत न पोहोचताच मारण्याचा प्रयत्न करत होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकेच वळतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. फलंदाजाला मात्र अपयश येते मोठा स्ट्रोक्स मारण्यात. पुन्हा एकदा मात्र ह्या वेळेला लोअर फुलटॉच पद्धतीचा चेंडू मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. जोपर्यंत लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक जाईल तोपर्यंत एक धाव मात्र मिळते. एक धावा काढून आता मात्र चालणार नाही आहे, कारण आपण बघतोय 5 चेंडू या ठिकाणी या षटकातील सुद्धा समाप्त झालेले आहेत. शेवटचा एक षटक आणि ह्या षटकातला एक चेंडू म्हणजे 7 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि धावफलकावर फक्त धावा आहेत. 14 धावा. लो स्कोरिंग मॅच होते की काय असं वाटायला लागलेलं आहे. 14 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 14 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. काय घडणार, काय होणार, किती धावांपर्यंत मजल मारणार आभाल माया कॉटेज. जिंकायचं असेल तर 40 पर्यंत धावजाड संख्या जाणं गरजेचं आहे. हा चेंडू खराब. हे मात्र अतिशय चांगले कामगिरी आहे ती फलंदाजांना. एकोणीस धावा धावफलकावर आहेत. विजेते सर्व संघ आहेत क्वालिफाईंगचे. त्यांचे कर्णधार तयार राहायचं आहे. समालोचन कक्षापाशी यायचं आहे. नंतर पुन्हा एकदा चांगला चेंडू. शेवटच्या चेंडूवर मगाशी सुद्धा आपण बघितलं एक धाव काढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याला स्ट्राईक घेताना सुद्धा थोडासा जो दबाव आलेला आहे तो त्याच्यावर संपूर्णपणे दिसतोय. शेवटच्या चेंडूवर लेग बाईटच्या रूपामध्ये एक धाव मिळते. धावसंख्या होते 3-4 षटकांच्या अखेरीस 20 धावा, 20 रन्स. या षटकात फक्त आणि फक्त किती धावा खर्च झालेल्या आहेत, 9 धावा. त्यामध्ये एक्स्ट्राचा रूपांतर आपण बघतोय 6 धावा एक्स्ट्रा आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी रोहन पाटीलची. 3 विकेट्स त्याने प्राप्त केलेल्या आहेत आणि 11 धावा खर्च केलेल्या आहेत. त्यामध्ये 5 एक्स्ट्रा आहेत, म्हणजे जवळजवळ त्याने 7 धावा दिलेल्या आहेत. एक वाईड बॉलची असल्यामुळे ती त्याच्या नावावर आहे, बाईची धाव त्याच्या नावावर नाही आहे. म्हणजे 7 धावा देऊन 3 सफलता त्याने प्राप्त केल्या. म्हणजे अतिशय चांगली कामगिरी आपल्या संघासाठी या क्वालिफाईंगच्या अंतिम सामन्यासाठी त्याने केलेलं आहे. शेवटचं षटक, शेवटच्या षटकासाठी आपण बघतोय गोलंदाजीला येतोय दीपेश. दीपेशने सुद्धा पहिल्या मॅचमध्ये ह्याच मॅचची थोडी त्रेधात रिपीट उडवली होती. अतिशय चांगली गोलंदाजी केली होती त्याने शेवटच्या षटकात. यावेळेला किती धावा देईल दीपेश, दीपेशवर कशा पद्धतीने रुपेश हल्ला बोल चढवेल बघणार होता आपण येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. पहिल्या चेंडूवर जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू वन बाउंस. क्या बात आहे, बहुत बढिया फील्डिंग, चांगली फिल्डिंग. चांगलं फेक होतोय का, परंतु नाही. 2 धावा पूर्ण केल्या जातात. अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स. परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. झेल घेण्याचा प्रयत्न करत होता. चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर येतोय असं वाटताच त्याने उडी मारली आणि अतिशय चांगली कामगिरी, चांगला क्रिकेट बघायला मिळालेली आहे. धावसंख्या किती आहे तर आमचे गुणलेखक कळतात 22. परंतु चांगला चेंडू पॅडवर आदळतोय, जोरदार अपील केला जातोय, परंतु पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू ऑफस्टंप पिचिंग होता, ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा होता. लेग बाईटच्या रूपामध्ये आणखी एक धाव मिळते. जी अपेक्षा बाळगली होती रुपेशकडून, जो सलामीला आला होता, त्याने मात्र सपशेल निराशा केलेली आहे. मोठे फटके मारण्यापेक्षा त्याने एक धाव काढली लेग बाईटच्या रूपामध्ये आणि स्ट्राईक सोडलेली आहे. आता योगेशला सुद्धा आपला स्वतःच्या खांद्यावर विश्वास, त्याच्या मनगटांवर विश्वास ठेवावा लागणार आहे, कारण संघाची धावसंख्या 23 पर्यंत पोहोचली आहे. 23 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 23 धावा धावफलकावर आहेत.
आणि दीपेश हे अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो. पहिले दोन्ही चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने टाकलेत त्याने. योगेशसाठी त्याचा हा पुढचा चेंडू. योगेश काय करणार? चांगला चेंडू. काय चाललंय बघा मैदानामध्ये. यष्टीरक्षक रोहित रोहन या वेळेला स्ट्रम्प सुद्धा थ्रो सुद्धा चांगला करतोय. यष्ट्या उद्ध्वस्त करतोय आणि फलंदाजाला माघारी पाडतोय. आणखी एक फलंदाज बाद. जागच्याकडून अपेक्षा बाळगल्या होत्या रुपेश काहीतरी धावा जमवेल, परंतु रुपेश सुद्धा यावेळेला अपयशी ठरतोय. धावचीच्या स्वरूपामध्ये तंबूत परततोय. नवीन फलंदाज येतोय संदेश. शेवटचे 3 चेंडू आहेत आणि संदेश आणि योगेश ही जोडी मैदानात आहे. संदेश स्ट्राईकवर असणार आहे. काय करणार आहे संदेश? किती धावा काढेल 3 चेंडूंमध्ये? दीपेश मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. फलंदाजांना संधी देत नाही आहे, परंतु पुन्हा एकदा चेंडू आपण बघतोय. फलंदाज शफल होतोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर स्टंपच्या वरून जातोय असं फलंदाजाचं म्हणणं आहे. यावेळेला पंचांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे चेंडूला वैध ठरवलं जातं. लिगल डिलिव्हरी या ठिकाणी काउंट केली जाते. 4 चेंडू संपल्यानंतर 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू खोलात टाकला होता. चेंडू वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्रात येतोय. 1 धाव काढली गेली. बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली. 2 धावांनी धावसंख्या 25 पर्यंत पोहोचते. 25 रन्स ऑन द स्कोअर बोर्ड. 25 धावा दाफलकावर लागत आहेत. खूप लो स्कोरिंग मॅच आहे. तर मी अगोदरच म्हटलं होतं की 40+ संध्याकाळच्या वेळेला कमीत कमी 40-45 रन्स होणं आवश्यक आहे, परंतु तसं काही झालेलं नाही आहे. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. शेवटच्या चेंडूवर सुद्धा चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली. अचूक टप्प्यावर 1 धाव मिळाली. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये मिसफील्ड झालं, त्याचा फायदा उचलला. 2 धावा पूर्ण केल्या आणि 2च धावा मिळत आहेत. या इनिंगची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या इनिंगमध्ये अतिशय चांगली शिस्तबद्ध मारा सिया वॉरियर्स सचिन राऊळ यांचा संघ आहे. त्या सिया वॉरियर्स नागाव या संघाने केलेला आहे आणि रोखून ठेवलं आहे ते फक्त 27 धावांवर. आणि 28 धावांचं लक्ष्य जोपर्यंत गाठतील तत्पूर्वी मी अनाऊन्स करतोय या ठिकाणी संघाच्या कर्णधारांना, जे संकेत थळे संघाचे कर्णधार या ठिकाणी यायचं आहे आणि समालोचन कक्षाजवळ बसायचं आहे. सँडी वॉटर स्पोर्ट्स संघाचा कर्णधार संकेत थळे, LP ग्रुप साखर संघाचा कर्णधार अनिक नाखवा, रॉयल्स किंग संघाचा कर्णधार रोनित नाखवा, बॉस फायटर संघाचा कर्णधार पंकज नाखवा, युवराज स्पोर्ट्स संघाचा कर्णधार अजय जाधव, युक्ता स्पोर्ट्स धनंजय पाटील, ते पण टॉस करू आणि टॉस हे पण करू. त्याचप्रमाणे गन वॉटर स्पोर्ट्स या संघाचा कर्णधार राहुल मुजावर. या सर्व संघाच्या कर्णधारांनी तयार राहायचं आहे ना या ठिकाणी लॉट्स करण्यासाठी. तत्पूर्वी रायगड विरुद्ध ठाणे या नाणेफेक करण्यासाठी टॉस करण्यासाठी यायचं आहे. 40+ रायगड विरुद्ध ठाणे. नाणेफेक करताना आपण अनाउन्स करूया. आपल्या रायगड जिल्ह्यात एकमेव असा कॉमेंटेटर आहे ज्याच्या नावाचं गाणं झालेलं आहे आणि तो आपला मुन्ना बुखारी आहे. इम्रान भाईजान
त्यासाठी जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजे, कारण एकमेव असा कॉमेंटेटर आहे ज्याचा नावाचा एक गाणं आपण आता ऐकत होतात. अप्रतिम सामना या ठिकाणी सुरुवात होते. तोपर्यंत मी पुन्हा एकदा ठाणे विरुद्ध रायगड 40+. लगेच यायचं नाणेफेक करण्यासाठी आशिष नाकवा, कॅप्टन दोघांनी पाठवा इकडे या नाणेफेक करायला. टॉस करायला राजन नाकवा, ठाणे संघाचे कर्णधार राजन नाकवा, रायगड संघाचा कर्णधार पंकज नाकवा. 40+ विरुद्ध ओपन अशा पद्धतीचा सामना असणार आहे. पंकज नाकवा, राजन नाकवा. सामना 3 षटकांचा असणार आहे. या ठिकाणी कमिटी सोमवती ग्रुपने आम्हाला या ठिकाणी संदेश दिलेला आहे की 3 षटकाचा सामना असेल. सामना अंतिम सामना शेवट चालू आहे. या मॅचमध्ये काय घडेल, संघ कशा पद्धतीने गोलंदाजी करेल हे जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा प्रितेश पाटील यांच्याकडे चलतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच विकास दादा. विजयासाठी आपण जर पाहिलं ना तर 28 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये जर आपण पाहिलं ना टार्गेट कधीच कोणतं स्थित नसतं. कमी धाव संख्येचा टार्गेट आहे. यामध्ये गोलंदाजी करणारा संघ कशा पद्धतीने गोलंदाजी करणार, वैभवकडे आपण पाहिलं ती क्षमता आहे, ती कपॅसिटी आहे. मागील 2 मॅच मध्ये त्याने केलेली गोलंदाजी अगदी भन्नाट होती. फक्त 28 धावा या संघाला बनवायच्या आहेत. यावेळी रोहन पाटीलच्या बॅटमधनं फटका अगदी चांगला आला. चेंडू वेगाने ट्रॅव्हल करतोय आणि यस इट इज, चेंडू जातो आउट ऑफ द बाउंड्री लाईन फॉर 4 रन्स. 4 धावांसाठी आला एक शानदार आणि बॅटिंग घेतले. चांगला चेंडू, कमालीची गोलंदाजी, चांगला कमबॅक, दिमागदार पुनरागमन आपण पाहतोय. धावफलकावरती 5 धावा आल्यात. रोहन पाटीलला आपण पाहतोय इंजर्ड आहे, परंतु जखमी वाघ मैदानावरती चांगल्या पद्धतीने लढत असताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज वैभवकडे मी आधीच म्हटलं होतं या खेळाडूकडे असलेली कपॅसिटी, या खेळाडूकडे असलेला कॅलिबर अगदी चांगला आहे. आणि येथे सुद्धा आपण पाहतोय अगदी चांगल्या टप्प्यावरती टाकलेला चेंडू पाहायला मिळाला वैभव दळवी याच्या माध्यमातून. यावेळी फटका अगदी चांगला आहे, परंतु बॅट्समन इंजर्ड आहे आणि त्यामुळे तो धाव मात्र घेऊ शकत नाहीये. हॅलो, स्कोरबोर्ड वरती 5 धावा पाहायला मिळतात. सिया वॉरियर्स नागाव आणि अफाळ माया कोटे जक्षी या 2 संघादरम्यानचा सामना. यावेळी मात्र आपण पाहतोय बॅकफुट वरती जात असताना पंच करण्याचा प्रयत्न. वैभवने मात्र पुन्हा एकदा वैभवशाली गोलंदाजी करून दाखवले. पहिल्या षटकामध्ये 5 धावा दिल्यात आणि या मॅच मध्ये अजूनही जान बाकी आहे. या मॅच मध्ये अजूनही रंगत कायम आहे, हे वैभवने मात्र दाखवून दिले. यानंतर खऱ्या अर्थाने एक मोठा सामना पाहायला मिळेल, ठाणे वर्सेस रायगड. आणि ठाण्याचे सगळे प्लेयर 40+ आहेत. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवरती आता मात्र रुपेश आलाय. पहिला चेंडू रुपेश याचा. या चेंडूवरती फटका चांगला आहे, टाइम चांगल्या पद्धतीने केले, परंतु क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. सिंगल मिळते या चेंडूवरती. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये असं म्हणतात की लो स्कोरिंग मॅचेस नेहमी उत्कंठावर्धक स्वरूपाच्या होतात आणि अगदी त्याच पद्धतीने सध्या तरी मॅच चालू आहे. करंट सिनारिओ आपण पाहिला ना तर दोन्ही संघ चांगल्या लढाई देत आहेत आणि ते मात्र आपण पाहतोय इम्प्रोव्हायझेशन केलंय. चांगल्या पद्धतीचा फटका रोहन पाटील याच्या बॅटमधनं फाईन लेगला चिरत सीमा रेषा पलीकडे येतोय शान.
10 ऑन दी बुट. 10 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. पुन्हा एकदा रोहनच्या बॅट मधनं फटका आलाय मोठा. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. सिंगल घेतले त्यानंतर डबल घेण्याचा प्रयत्न. डबल धाव सुद्धा आपण पाहतोय. अगदी इझीली कंप्लीट केले रोहन. अर्थानं आपण स्कोरबोर्ड वरती आपण 12 धावा पाहतोय. रोहन मात्र वन मॅन शो, वन मॅन आर्मी या पद्धतीने मैदानावरती कामगिरी करतोय. विजयासाठी अगदी छोटे खाणी टार्गेट आहे. येते क्या बात है. पोझिशन बनवले, पिकअप शॉट खेळलाय, चेंडूला दाडून दिले सीमा रेषा पलीकडे. रोहनच्या बॅट मधून वाघ मात्र मैदानावरती दहाडताना पाहायला मिळतोय. त्याच्या बॅट मधनं एका मागोमाग एक फटक्यांची आतिषबाजी. पुन्हा एकदा फटका आलाय मोठा. चेंडू वन्स अगेन आपण पाहतोय जातोय सीमा रेषा पलीकडे. येस इट इज. ऑन दी बुट. 20 धावा धाव फलकावरती लागल्यात. चांगल्या पद्धतीची बॅटिंग. ओहो क्या बात है. सुपर डुपर शॉट बाय रोहन. यावेळी कलात्मकता दाखवले. रचनात्मक फटका रोहनच्या. चार धावांची आवश्यकता. ठाणे संघ त्याला 40+. ठाणे 40+. आपण रेडी राहायचं आहे. हा सामना संपल्यानंतर लगेच आपण मैदानावरती जायचं आहे. विजयासाठी आता मात्र 4 धावांची आवश्यकता आहे. चांगल्या पद्धतीची बॅटिंग रोहन पाटीलाने करून दाखवले. वैभव दळवी गोलंदाजी ट्रॅक वरती. स्लोवर पद्धतीने टाकलेला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना सिंगल मिळते. धाव फलकावरती आता मात्र धाव पाहायला मिळतात 25. ओहो या दरम्यान मात्र आपण पाहतोय अगदी स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवला रोहन याने आणि अगदी स्वतःहून तो मैदानातून माघारी परतलाय. चांगली बॅटिंग त्याने केले आणि आपल्या संघाला स्ट्रॉंग पोझिशन मध्ये त्याने नेऊन पोहोचवले. Easy. नवीन बॅटर आता मात्र मैदानावरती आलाय. विजयासाठी केवळ 3 धावा पाहिजेत आणि नागाव संघासाठी इक्वेशन पूर्णपणे सोपं झाले. अगदी इझी झालेला पाहायला मिळते. वैभव मात्र मैदानावरती शानदार गोलंदाजी करतोय. चांगल्या पद्धतीने तो मात्र ऑपोजिट संघाविरुद्ध खेळ करतोय. या दरम्यान फटका चांगला आहे. सिंगल घेतली जाईल. धाव फलकावरती आणखीन एक धाव. आता केवळ 2 धावा बनवायच्या आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय इक्वेशन पूर्णतः इझी झालेलं आहे. आता फारसं काही कष्ट करण्याची आवश्यकता नाहीये सियाओरेस नागाव संघाला आणि या मॅच वरती त्यांचं वर्चस्व पाहायला मिळतंय. पूर्णतः डॉमिनेट त्याने केले. एखादी वर्चस्व त्याने पूर्णतः प्रस्थापित केले.
येथे मात्र करण जाधव बॅकफुटला जात असताना फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर करतोय. चांगला चेंडू. वैभव दळवी आपण पाहतोय सामना जरी त्यांच्या हातून निसटला असला ना तरी सुद्धा अगदी खडूस वृत्ती दाखवतोय, विचिगुषी वृत्ती मैदानावरती दाखवतोय. चांगल्या पद्धतीचा ऍटिट्यूड वैभव दळवी या गोलंदाजाकडे पाहायला मिळतोय. येथे मात्र स्टान्स बदलला, स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बॅटवर घेता आला नाहीये. चांगला चेंडू. आता मात्र विजयासाठी केवळ 2 धावांची आवश्यकता आहे. केवळ 2 धाव पाहिजेत. इथे मात्र आपण पाहतोय फटका अगदी चांगला आलाय. आता केवळ 1 धाव पाहिजे. मॅच मध्ये आपण पाहतोय पूर्णपणे डॉमिनेट केले सिया वॉरियर्स नॉकआउट संघाने. येणाऱ्या 2 षटकांमध्ये विजयासाठी केवळ 1 धावेची आवश्यकता. इथे मात्र आपण पाहतोय मॅच मध्ये सिया वॉरियर्स नॉकआउट संघाने विजय प्राप्त केला आहे. सुपर 8 मधील 8वा संघ ठरलाय वॉरियर्स नॉकआउट. आणि ठाणे रायगड मध्ये जो संघ विजयी होईल त्या संघाला 20,000 रुपयांचा पारितोषिक असणार आहे.